नीटचा माझा स्कोर थोडा बेटर होऊ शकला असता असं मला वाटतं कधी-कधी. कारण पेपरमध्ये जो मला असा पॅनिक सेटिंग झाला होता आणि माझा टेम्परामेंट थोडा हलला होता. तर त्यामुळे मला असं वाटतंय की मी काही जे करू शकलो असतो प्रश्न, ते मी केले नाही. एक तर कॉन्फिडन्स नव्हता त्या टाईमला की हे प्रश्न आपण राहिले तर मग हा पण होईल का नाही, का याच्यामध्येही काही ट्विस्ट असेल, असा ओव्हरथिंक केला आणि मग जे येत होते तेही काही प्रश्न चालले गेले. तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीतरी घडावं, त्याचं काहीतरी पुढं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच मनात इच्छा बाळगून होतो. हाय, मी विनीत विजयकुमार बोटुळे आणि आय एम एन IIBN. मी जालन्याला राहतो. माझे आई-वडील दोन्हीही शिक्षक आहे आणि ह्या वर्षी नीट 2025मध्ये माझा स्कोअर 569 आहे. सो 10वीच्या मिडमध्ये एका दिवशी असंच मम्मीशी बोलताना की करिअरबद्दल पुढे काय करावं कसं, तर मम्मीनी सजेस्ट केलं की तू नीटची प्रिपरेशन कर, म्हणजे डॉक्टर्स MBBSची प्रिपरेशन कर, कारण तुझ्यात तो पोटेन्शियल आहे की तू नीटचा आणि MBBSचा जो एवढा वास्ट सिलेबस आहे तो तू करू शकतो. तर मला असं वाटतं की मम्मीने त्या दिवशी जे मला असं मार्गदर्शन दिलं की तू करू शकतो, म्हणून त्या दिवशीपासून डिसाईड केलं की आपण नीटची तयारी करू. सो नीट 2025चा पेपर मी बायोलॉजी सेक्शनपासून सुरू केला आणि बायोलॉजी सेक्शनमध्ये आम्हाला IIB क्लासेसमध्ये जेव्हा हे क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस पेपर व्हायचे तेव्हा लेंदी क्वेश्चन्सचीच प्रॅक्टिस करून घ्यायचे. तर मग बायोचं काही दिक्कत नव्हती तशी. बायो त्याच्या टाईमच्या हिशोबाने बरोबर पूर्ण झाला. मग त्यानंतर मी केमिस्ट्री सुरू केला आणि केमिस्ट्रीमध्ये थोडा स्ट्रेस वाढत गेला. काही न्यूमरिकल्सला मी ज्यांना कॉन्फिडंट नव्हतो त्यांना नंतर रिव्ह्यूसाठी ठेवून दिले आणि समोर गेलो. पण केमिस्ट्रीच्या अंतपर्यंत मला काही असं वाटलं नाही की पेपर एकदम वेगळा आहे का एकदमच हाय लेवलचा आहे. पण जेव्हा मी फिजिक्स सुरू केला आणि फिजिक्स करता काही क्वेश्चन अटकत गेले, तर मी त्यांना नंतर रिव्ह्यूसाठी टाकत गेलो, कारण की सर म्हटले होते की फिजिक्समध्ये तुमचे काही प्रश्न थांबणार, तर मग तुम्ही त्यांना नंतर करा. पण जेव्हा असं करत गेलो तर काही जास्तच प्रश्न रिव्ह्यूसाठी गेले आणि मग हळूहळू पॅनिक सेटिंग व्हायला लागला. मग 10 मिनटं तर मी असं फक्त प्रश्न वाचत होतो, समोर जात होतो, प्रश्न वाचत होतो, समोर जात होतो. एकही प्रश्न सॉल्व्ह झाला नाही. एकदम पॅनिक झालो होतो. पण मग शेवटी स्वतःला काम केलं आणि उरलेल्या टाईममध्ये जितके प्रश्न एकदम शांत मनाने कॉन्फिडेंटली करता आले तेवढे सगळे केले आणि शेवटी एक चांगल्या स्कोअरसोबत म्हणजे हॅपीली नीट 2025च्या पेपरहून बाहेर आलो. नीटचा माझा स्कोअर थोडा बेटर होऊ शकला असता असं मला वाटतं कधी-कधी. कारण पेपरमध्ये जो मला असा पॅनिक सेटिंग झाला होता आणि माझा टेम्परामेंट थोडा हलला होता. तर त्यामुळे मला असं वाटतं की मी काही जे करू शकलो असतो प्रश्न, ते मी केले नाही. एक तर कॉन्फिडन्स नव्हता त्या टाईमला की हे प्रश्न आपण राहिले तर मग हा पण होईल का नाही, का याच्यामध्येही काही ट्विस्ट असेल, असा ओव्हरथिंक केला आणि मग जे येत होते तेही काही प्रश्न चालले गेले. आणि प्रिपरेशनची जर म्हटलं तर प्रिपरेशनमध्ये पण प्रिपरेशन करताना जेव्हा आम्ही नीट 2024चा क्वेश्चन पेपर बघितला, तर आम्हाला वाटलं की यार इतके सोपे प्रश्न येतात, तर मग आम्ही सोपे प्रश्नांचीच प्रॅक्टिस जास्त केली आणि मला असं वाटतं की टफ क्वेश्चन्सची जी प्रॅक्टिस ज्या लेवलवर करायला पाहिजे होती त्या लेवलवर थोडी कमी केली आम्ही आणि त्यामुळे नीट 2025मध्ये जे टफ क्वेश्चन झाले त्यांच्यासाठी आम्ही थोडे तयार नव्हतो. माझं मोटिवेशनचं कारण म्हटलं तर मी माझ्या आईवडिलांना बघतो, ते फार मेहनत करता आणि त्यांचं हार्डवर्क बघूनही मला असं वाटतं की मग आपलंही काहीतरी कर्तव्य आहे त्यांना रिटर्नमध्ये देण्यासाठी आणि मग त्यांच्यामुळेच तेच माझे मोटिवेशन आणि तेच माझे डिसिप्लिनचं कारण आहे. नीट 2026चे कॅन्डिडेटसाठी आता ॲडवाईस द्यायचं जर मला म्हटलं तर मी एवढंच म्हणाल की तुम्ही फक्त कन्सिस्टंटली हे जे प्रिपरेशन आहे ते करत जा. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. लोक काय डिप्रेशनचे हे टाकत राहतात सोशल मीडियावर, अभ्यासाचे टेन्शनाचे. ते तुम्ही तसं काही करायची गरज नाही. कन्सिस्टंटली करा, हळूहळू करा, आरामात होऊन जाते. नीटचा प्रिपरेशन करताना मला असं वाटतं सोशल मीडियाचा जर आपण बरोबर उपयोग केला तर मग ते फारच फायदेमंद ठरते. कारण माझ्याकडेही एक स्मार्टफोन होता. मी काही नोकियाचा फोन नाही वापरला, टचस्क्रीनच होता. मी त्याच्यावर कधी माझे डाऊट आले तर मग ऑनलाईन खूप सारे सोर्सेस आहेत जिथे आपण डाऊट क्लिअर करू शकतो. आणि जर कधी आजारी पडलो तर व्हिडिओ लेक्चर बघायला कामं येतं. तर सोशल मीडियाचा जर तुम्ही सदुपयोग केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो.
पण आपल्याला जसं माहिती आहे की सोशल मीडियावर काही वाईट गोष्टी पण आहे. मुलं त्याच्यावर टाईमपास जास्त करायला लागतात कधी-कधी आणि इंस्टाग्राम आणि हे यूट्यूबसारख्या गोष्टींवर टाईमपास होऊन जातो मुलांचा. तर आपण त्यांना अवॉइड केलं आणि जर हळूहळू कन्सिस्टंटली फक्त नीटचा अभ्यास केला तर मग तुमची नीटची जर्नी नक्कीच आरामात होऊन जाईल. नीटची एक्झाम ही फार डिमांडिंग एक्झाम आहे. तुमचं डिसिप्लिन आणि हार्डवर्क इकडे फार जास्त लागते आणि लोक जसे म्हणतात की मोबाईल आणि सोशल मीडियामुळे मुलांचं नीटवरनं फोकस हटतं. तर मला असं वाटतं की ज्या यूट्यूबच्या ॲप्लिकेशनवर तुम्ही एंटरटेनमेंटचे आणि असे डिस्ट्रॅक्शन होऊन जातात एंटरटेनमेंटचे व्हिडिओज बघून, त्याच यूट्यूबवर IIBचेही चॅनल आहे जिथे एज्युकेशनल व्हिडिओज पोस्ट होतात. आणि ज्या व्हॉट्सॲपवर तुम्ही असे टॉक्झिक स्टेटस बघतात, डिप्रेशनचे स्टेटस तुम्हाला बघायला मिळतात, त्याच व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही IIBचे टीचर्स आणि तुमच्या टीचर्सशी कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स पण सॉल्व्ह करून घेऊ शकतात. ही सगळी गोष्ट तुमच्या माइंडसेटची आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल हे तुमचे वेपन ऑफ सेल्फ डिस्ट्रॅक्शन पण असू शकते आणि ह्यांनाच वापरून तुम्ही हे नीटचे जी एक्झाम आहे त्याला जिंकू शकता. नीट 2025चे हे म्हणजे नीट 2025ची प्रिपरेशनचे माझे जे 2 वर्ष होते यांच्यामध्ये सर्वात मोठा रोल तर IIBचाच आहे ऑफकोर्स. कारण मी जेव्हा इथं सुरू केलं तेव्हा मी ऑलमोस्ट 0वरच होतो. मला काही नॉलेज नव्हतं की नीटचा पेपर कसा असतो, त्याचा पॅटर्न कसा असतो, अटेम्प्ट करायची स्ट्रॅटजी कशी असते आणि सब्जेक्ट्सच्याबद्दल तर जास्त काही एवढं नॉलेज नव्हतं 10वीपर्यंत. पण IIBचे जे टॉप क्लास फॅसिलिटीज आहेत आणि फॅकल्टीज आहेत त्यांच्याद्वारे शिकल्याने आपले सब्जेक्टची ग्रिप चांगली होत गेली आणि फॅसिलिटीज पण खूप छान आहे इकडे. क्लासेस चांगले आहेत, बोर्ड्स स्मार्ट बोर्ड्स आहेत आणि नॉन टीचिंग स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर असं कधी वाटलं नाही की आपण क्लासेसमध्ये जाताना असं टेन्शन कधीच नाही यायचं. असं सकाळी उठून म्हणजे चिल राहायचं, सगळं एकदम चांगलं आरामात सगळे अभ्यास करायचे. डाऊट असले की टीचर्सला विचारायचे, असं सगळं नॉर्मल चिल असायचं, काहीच टेन्शनसारखा माहोल कधी नसायचा. IIBचा जो एक्झाम डिपार्टमेंट आहे ते फार स्मूथली एक्झाम्स कंडक्ट करायचे. वीकली एक्झाम असायचे, मग मंथली जम्बो एक्झाम असायचे आणि त्यांचे रिझल्ट्स पण ते बरोबर टाईम टू टाईम म्हणजे पॅरेंट्सच्या मोबाईलवर आणि स्टुडंटच्या मोबाईलवर पाठवून द्यायचे. तर सगळं एकदम एक्झामची मशिनरी आपली स्मूथली चालायची एक्झाम डिपार्टमेंटमुळं. आणि नॉन टीचिंग स्टाफमध्ये अजून जे मामा असतात, क्लिनिंग स्टाफ असते, ते IIBची जी फॅसिलिटी एकदम असे क्लीन ठेवायचे, कुठेच असं गंदगी नसते, हे नसते. आणि मामा स्पेशली जे आमचे हे असायचे, तर कधी एखाद्या वेळेस लेट जर झाले तरी मामा क्लासमध्ये घेऊन टाकायचे. तुम्हाला असं मामाचं म्हणजे वागणं फार चांगलं होतं. तर मला असं वाटतं की माझी जी जर्नी होती त्याच्यामध्ये IIBचे नॉन टीचिंग स्टाफचाही फार मोठा रोल होता. मला असं वाटतं की नीटच्या ह्या जर्नीमध्ये पॅरेंट्सचा फार एक महत्त्वाचा रोल असतो. म्हणजे आता माझे आईवडील तर मी नेहमी दर सायंकाळला कॉल करून बोलायचो आणि त्यांच्याशी बोलताना जो काही दिवसात थोडाफार जरी स्ट्रेस जरी झाला, तसं तर होत नाही, पण जर कधी टेन्शन आलं, काही झालं तर त्यांच्याशी बोलून स्ट्रेस रिलीज होऊन जायचा. आणि मला एक्झामच्याबद्दल कधीच त्यांनी प्रेशर दिला नाही अभ्यासाबद्दल कधी प्रेशर दिला. ते फक्त सपोर्ट करायचे आणि त्यांच्या ह्या सपोर्टिव्ह नेचरमुळं मला खरंच नीट 2025मध्ये एक फार मोठा बूस्ट मिळाला. नीटच्या ह्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की फ्रेंड्सचा पण फार महत्त्वाचा रोल असतो. माझे जे IIBचे फ्रेंड्स आहे आणि हॉस्टेलचे फ्रेंड्स आहेत त्यांनी खूप मोठा एक मला सपोर्टिव्ह रोल प्ले केला इकडे. फार डिसिप्लिन होते ते आणि त्यांच्यामुळेच मी कधी आउट ऑफ द लाईन जायची राहून जायचो. म्हणजे कधी जर मोबाईलवर टाईमपास व्हायला लागला तर तेच म्हणायचे की आता फार जास्त टाईमपास झाला, तू अभ्यास करायला ये, ब्रेक खूप झाला. तर त्यांनी म्हणजे माझी डिसिप्लिनला मेंटेन करण्यात त्यांचाही रोल आहे असं म्हणण्यात मला काही हरकत नाही. आणि माझे काही डाऊट्स असले, छोटे मोठे कोणतेही असले, त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की एवढा लहान डाऊट कसा येतो. त्यांनी नेहमी सपोर्टिव्ह वेमध्ये त्याला मला सॉल्व्ह केलं आहे. तर त्यांचा एक फारच मोठा रोल आहे असं मी म्हणणार. मला असे मित्र भेटले त्याबद्दल मी फार थँकफुल आहे. सहजच एका दिवशी सोशल मीडियावर मला असं वाचण्यात आलं की एक्सटर्नल मोटिवेशनची गरज त्या लोकांना पडते जे लोक डिसिप्लिन लॅक करतात. सर मला असं वाटतं की जर आपण डिसिप्लिन एकदा बिल्ड केली तर आपल्याला हळूहळू रिझल्ट्स मिळत जातील आणि आपल्याला मोटिवेशनच्या सोर्सची काही गरज पडणार नाही जे आपण सोशल मीडियावर जाऊन शोधत राहतो.
माझं नाव विजयकुमार हरिभाऊ बोटुळे. मी जालना या ठिकाणी एका माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून काम करतो. माझा मुलगा विनीत हा अतिशय सुरुवातीपासून एकदम अभ्यासामध्ये हुशार आणि सेन्सिटिव्ह असा मुलगा आहे. तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीतरी घडावं, त्याचं काहीतरी पुढं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच मनात इच्छा बाळगून होतो. मग जेव्हा तो 10वी पास झाला, 10वीपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचे क्लासेस आम्ही लावले नाही. त्याला क्लास काय असतं हे माहीत नाही, कारण की आवश्यकताच पडली नाही. त्याच्या शाळेतली टीचर कधीही बोलले नाही की याचा अभ्यास कमी आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही 10वीपर्यंत मुलांवर जास्त स्ट्रेस द्यायचा आणि हा माझा सुरुवातीपासूनचा स्वभाव आहे. कारण मी शिक्षक आहे, मला माहिती आहे मुलगा जास्त स्ट्रेस देऊन त्याला जास्त जर आपण टेन्शन देण्याचा प्रयत्न केला तर त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून आम्ही सुरुवातीपासून त्याला टेन्शन दिलं नाही. परंतु 10वीच्या नंतर मग कुठं ठेवायचं, कारण की अगदी लहानपणापासून तो आमच्यापासून कधी दूर राहिला नाही. आणि म्हणून तेव्हा आम्हाला थोडं मनात शंका कुशंका असे विचार येऊ लागले की याला आता ठेवणार कुठं. मग आम्ही आमच्या जालन्यापासून जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगरला आपण त्याला ठेवू आणि तिथं क्लास लावू असं ठरवलं. परंतु नंतर काही मित्रांशी असं चर्चा केल्यानंतर समजलं की नांदेडला IIB या क्लासेसला जर आपण त्याला ठेवलं, त्या ठिकाणी जर आपण ॲडमिशन घेतलं तर नक्कीच त्याच्या या हुशारीला कुठंतरी चालना मिळेल आणि तो कुठंतरी नक्कीच चांगल्या प्रकारे चमकेल. म्हणून आम्ही आमचा थोडंसं जे आपलं जे आंधळं प्रेम म्हणतो आईवडिलांचं ते थोडं बाजूला ठेवलं आणि त्याला आमच्यापासून दूर नांदेडला 2 वर्षासाठी IIB या क्लासेसमध्ये ॲडमिशन त्याचं घेतलं. आणि त्याचं खऱ्या अर्थाने त्याने आमच्या या त्यागाचं म्हणा किंवा आमच्या या अपेक्षेला खरं उतरण्याचा प्रयत्न केला. आम्ही जालन्याला होतो त्याच्यामुळं, आणि विनीतला या ठिकाणी आमचं कोणी नसल्यामुळे हॉस्टेलला ठेवलं होतं. माझं 15 दिवसातून एखाद्या वेळेस नांदेडला येणं असायचं. ते पण फार कमी असायचं, कारण की आम्ही येऊन गेलो म्हणजे विनीतचा तेवढा एक दिवस डिस्टर्ब व्हायचा. त्याचं असं व्हायचं की त्याला दुसऱ्या दिवशी पण मग आईवडील येऊन गेल्यानंतर करमायचं नाही. मग त्याच्यामुळं आम्ही पण थोडं येणं जाणं कमीच करायचो. आणि टीम IIBचे टीचर्स हे नेहमी मोबाईलवर संपर्कात असायचे. आणि ज्या पॅरेंट्स मीटिंग असायच्या त्या पॅरेंट्स मीटिंगला आम्ही यायचो. तेव्हा त्या ठिकाणी जे आमचे काही डाऊट्स असेल, डाऊट्स तर नसायचेच, काही डाऊट्स विषयच नव्हता, परंतु जे काही थोडंफार मनामध्ये एखादी शंका असली तर सर अतिशय सहजरित्या आणि चांगल्या साध्या सोप्या भाषेत ते आमचं समाधान करायचं. आणि या IIBच्या मार्गदर्शनामुळेच खऱ्या अर्थाने ते विनीतने हे एवढं मोठं यश संपादन केलं असं आम्ही म्हणतो. नीट 2025च्या माझ्या स्कोअर आणि ऑल इंडिया रँकवर मी एक्सपेक्ट करत आहे की मला चांगला एक नॅशनल लेवलचा कॉलेज किंवा स्टेट लेवलचा चांगलाच कॉलेज मिळून जाईल. आणि ह्या सक्सेससाठी मी माझे टीचर्स, पॅरेंट्स आणि फ्रेंड्स आणि टीम IIBला क्रेडिट देतो. थिंक नीट, थिंक IIB. ठीक आहे.